नमस्कार मित्रांनो, इंस्टाग्रामवर यूट्यूबवर देखील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी पाठवल्या जात आहेत. या गोष्टी काही टाइमपास करणारे बिलकुल नाही. जसे की धुरू राठी, एल्विस यांनी जे इकड तिकडच्या गोष्टी किंवा इकड तिकडच्या व्हिडिओज, पिक्चर किंवा अशा जगातल्या काही गोष्टी गोळा करतात, ज्याच्यामुळे त्यांचा धंदा चालेल, लोक अट्रॅक्टिव्ह होतील. टाइमपासच्या गोष्टीकडे जास्त आपला मन जाते, मनोरंजनाच्या गोष्टीकडे जास्त आपला जाते. मग गाणे असो, ड्रामा असो, नाचगाणं असो की अन्य गोष्टी असो, असं माझं म्हणणं नाही आहे की हे पाहायचे नाहीत, लिमिट पाहिजे. परंतु आज आपण पाहतो मोबाईल गेम, गाणे, पिक्चर, अनेक गोष्टी याच्यामध्ये लोक चालताना देखील त्यांचं मोबाईल पाहणं सुरू राहते. घरी बसल्या बसल्या म्हणजे घरी बसल्या बसल्या येणारे जाणारे किंवा घरच्या लोकांसोबत बोलणं कमी का? बिलकुल. ते आपल्या याच्यामध्ये राहतात. एकंदरीत त्यांच्या तालामध्ये, त्यांच्या व्हिडिओ पाहण्यामध्ये किंवा त्यांचे गाणे ऐकण्यामध्ये किंवा पिक्चर किंवा अनेक गोष्टीमध्ये किंवा गेम खेळण्यामध्ये जर कोणी इंटरफेअर केलं, कोणी त्यांना म्हटलं की बंद कर आणि माझ्यासोबत बोल, तर त्यांना राग येऊन जाते. राग का? अशा वेळेस ते गुस्सा एकतर त्या स्मार्टफोनवरती तोडफोड करतील किंवा अन्य काहीतरी वादविवाद करतील. आणि अशा प्रकारच्या आत्महत्या पण झालेल्या आहेत मुलांच्या. 2-3 महिन्याच्या पहिले 7व्या वर्गातली मुलगी अशाच माध्यमातून आई वडिलांनी म्हटलं की बेटा हे काय प्रकार आहे, 2-3 मारले तिच्या कणपणामध्ये की नुसतं मोबाईल पाहत राहतोस, गेम खेळत राहतोस, हे ते. समजलं का? तर पहा, ह्या गोष्टीसाठी त्या मुलीने आत्महत्या केली. आई वडिलांना देखील मारपीट करता येते, परंतु त्यांच्या सवयी कशा बदलतील, त्यांच्यामध्ये संयम कसा निर्माण होईल, समाधान कसा मिळेल, ते असे पागलपणाचे विचार कधी मनात आणणार नाही. अशा प्रेमाची निर्मिती करायला पाहिजे. नुसतं मारझोड करून जरी तुम्ही म्हणाल की हे सोड ते सोड, तर नाही सोडणार. म्हणून प्रेमाचा विस्तार म्हणजे जीवन आणि त्याचे आकुंचन म्हणजे मरण, असे सत्यसाई बाबांनी म्हटलेले आहे. ठीक.